नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता रक्षाबंधनाला लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे। कारण की रक्षाबंधनाला गेल्या वर्षी राज्य सरकारनं 3,000 रुपये जमा केलेलं होतं, ज्यामध्ये 2 महिने राज्य सरकारनं जमा केलेले होते। या वर्षी सुद्धा लाडकी बहिणींना गिफ्ट देण्याच्या मार्गावर आहेत सरकार। लाडकी बहिणींना 2 महिन्यांचे हप्ते एकत्र देण्याची तयारी राज्य सरकार आता सुरू केलेली। आता यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे असतील। या दोन्ही महिन्यांचे पैसे लाडकी बहिणींना आता एकत्र देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आहे। याबाबत अधिकृत अशी कोणतीही अपडेट आलेली नाही, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून, ज्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे, त्या प्रकारे आपण सुद्धा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून खरंच लाडकी बहिणींना रक्षाबंधनाला 3,000 रुपये मिळणार का याची संपूर्ण माहिती बघून घेऊया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, बघू शकता लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्टचा महिन्यांचा जो हप्ता आहे एकत्र मिळणार आहे। आता 3,000 रुपये या दिवशी लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये जमा होईल। आता कोणत्या तारखेला लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा जो हप्ता आहे तो लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये जमा होईल याची संपूर्ण माहिती बघून घेऊया। लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र येऊ शकतो असं या ठिकाणी अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला जुलैच्या हप्त्याची वाट बघत आहेत। त्यामध्येच लाडकी बहीण योजनेत महिना अखेर किंवा पुढच्या महिन्याच्या 5 दिवसात जुलैचा हप्ता जमा होईल। म्हणजेच 5 ऑगस्ट पर्यंत जे आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा जुलैचा हप्ता जमा होऊ शकतो। दरम्यानच जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। लाडकी बहीण योजनेत लवकरात लवकर महिलांच्या खात्यामध्ये जुलैचा हप्ता जमा होऊ शकतो, पण त्यामध्येच एक ट्विस्ट आलेलं आहे, म्हणजे ऑगस्टचा सुद्धा हप्ता आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत जमा होऊ शकतो। लाडकी बहीण योजनेचा हप्ता एकत्र येणार का, अनेकांचा प्रश्न आहे। तर याचं उत्तर बघून घ्या। लाडकी बहीण योजना जुलै आणि ऑगस्टचा हप्ता लवकरच जमा होऊ शकतो। जुलैचा हप्ता महिना अखेर किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होऊ शकतो। दरम्यान जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र येण्याची दाट शक्यता आहे। आता रक्षाबंधनाला महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होऊ शकतो आणि त्यामध्ये जे आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे हप्ते असतील आणि दोन्ही महिन्यांचे 1,500 रुपये असे जवळपास 3,000 रुपये लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे। दर महिन्यात महिना अखेर किंवा सणासुदीच्या दिवशी पैसे जमा केले जातात, त्यामुळे पुढच्या महिन्यात रक्षाबंधन सण आहे आणि त्यामुळे या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे यावर्षी रक्षाबंधनाला महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये मिळू शकतात। कारण की राज्य सरकार जे आहे महिलांना जे आहेत रक्षाबंधनानिमित्त भाऊ भेट म्हणून जे आहे राज्य सरकार जे आहे 3,000 रुपये जे ऑगस्ट महिन्याचे जे सुद्धा पैसे आहेत ते सुद्धा देण्याच्या तयारीत आहेत। या योजनेअंतर्गत अनेक महिलांना बाद सुद्धा करण्यात आलेले। लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळपास 10 लाख महिला अपात्र केले जाणार आहेत। या योजनेत निष्काबाहेर जाऊन लाभ घेत असलेल्या अर्जांची संख्या जी आहे वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे त्यांना या योजनेअंतर्गत बाद केले जात आहे। ज्या महिला सरकारी नोकरी करतात, घरामध्ये 4 चाकी वाहने आहेत किंवा एकाच कुटुंबातील 3 महिला लाभ घेत आहेत, त्याचबरोबर 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेअंतर्गत बाद केले जात आहे। तुम्ही जर अशा प्रकारच्या जे अटी आणि शर्ती राज्य सरकारने लावलेले त्याच्यामध्ये जर बसत नसाल तर तुमचा हप्ता सुद्धा जे आहे बंद होणार आहे। जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे, दाट शक्यता आहे, कारण की रक्षाबंधन 9 तारखेला आहे। त्यामुळे जे आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा जुलै आणि ऑगस्टचा दोन्ही हप्ते एकत्र येण्याची दाट शक्यता आहे। ही अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून घेण्यात आलेली कोणती अपडेट जी आहे अधिकृत नाही, लक्षात ठेवा। राज्य सरकारने घोषित केलेले नाही किंवा महिला व बालविकास विभागाकडून अद्यापर्यंत कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही की जुलै आणि ऑगस्टचा हप्ता आम्ही एकत्र देणार आहोत। तर अशा प्रकारे बघितलं तर लाडकी बहिणींना जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे, फक्त याबाबत कोणती अपडेट आलेली अजून नाही। पण खरं तर म्हटलं आपण की जुलै आणि ऑगस्टचा महिन्यांचा जो हप्ता आहे एकत्र देऊ शकतो राज्य सरकार, कारण की 9 ऑगस्ट रोजी राज्यामध्ये रक्षाबंधन आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब